नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ प्रकट दिन जवळ आलेला आहे. आज आपण त्यांच्याबद्दल माहिती पाहूयात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. उधळा गुलाल वाज वारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा केवाऱ्यांचा तूच स्वामी. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध तृतीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांचा तर त्याच्या अनुभवानुसार आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच काही दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला. गणपतीबरोबर आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज त्याने पण खेळायचे. आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचे. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कापत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्यात आगमनाचीही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेड नावाच्या गावाच्या वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होती की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला, कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझा ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला.
विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखे नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिषी विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटनाचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळदी, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन आणि आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांना हातीपर्यंत होते. त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी स्वतःंनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याला मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भरती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे स्वामी समर्थ हे प्रकटले होते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.